हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी MHBSc नर्सिंग सीईटी 2025 ही एक्झाम दिलेली आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलने एक गुड न्यूज दिलेली आहे आणि ती गुड न्यूज म्हणजे आपली जी ऑफिशियल आन्सर की आहे, तर ती आन्सर की तुमच्या वेबसाईटवर म्हणजे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश झालेली आहे. तर आता ती ऑफिशियल जी आन्सर की आहे, तर ते आन्सर की किती दिवसांपर्यंत आपल्याला बघता येणार आहे, हे ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कशा पद्धतीने ऑब्जेक्शन तुम्हाला राईज करायचं आहे, ते पण आपण सर्व प्रोसेस बघितलेली आहे. तर आता इम्पोर्टंट गोष्ट जी आहे, तर ती म्हणजे आपली आन्सर की कशी आपण डाउनलोड करायची आहे. त्यानंतर आपले आन्सर कसे आपण क्रॉस चेक करायचे आहे. तर याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आणि प्लस तुम्हाला तुमचे मार्क पण कसे कॅल्क्युलेट करायचे आहे, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहे. तर मित्रांनो, तर आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणारी एक-एक छोटी-छोटी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया आणि बघूया कशा पद्धतीने तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करायची आहे आणि तुमचे जे एक्स्पेक्टेड मार्क्स असतील तर ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके फ्रेंड्स, तर तुमची जी ऑफिशियल आन्सर की आहे, तर ती आन्सर की डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले यायचं आहे आपल्या Googleमध्ये आणि Googleमध्ये येऊन तुम्हाला सीईटी सेल टाइप करायचं आहे. सीईटी सेल टाइप करून तुम्ही सर्च केल्यानंतर जे फर्स्ट तुमच्या समोर जे ऑप्शन येईल, तर तुम्हाला ह्या ऑप्शनवर किंवा ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा जो आपला होम पेज आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, तर हे ओपन होईल. त्यानंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल ॲन्युअल इयर 25-26 हे जे ऑप्शन आहे, तर ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्व प्रोसेससाठी तुम्हाला ह्याच प्रकारे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. आता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. त्याच्यामुळे माझं इथे डायरेक्ट लॉग इन आलेलं आहे. तर लॉग इन येण्यासाठी तुम्हाला काय-काय लागणार आहे, तर तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड लागेल. लॉग इन झाल्यानंतर जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आपलं जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे, तर ते ऑब्जेक्शन ट्रॅकर आपल्याला इथे बघायचं आहे. तर आता इथं ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये इथे ट्रॅक हेअर म्हणून नाव येते. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, ट्रॅक हेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ट्रॅक हेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशी एक छोटीशी विंडो ओपन होते आणि या विंडोमध्ये मेडिकल एज्युकेशन इथे तुम्ही अंडर ग्रॅज्युएटचं बघू शकता. म्हणजे काय, एमएच नर्सिंग सीईटी 2025 रेज अँड ऑब्जेक्शन. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या रेज अँड ऑब्जेक्शन हे जे ऑप्शन आहे, तर तुम्हाला ह्या ऑप्शनचा यूज करून तुमची आन्सर की डाउनलोड करायची आहे. आता आपण जस्ट रेज अँड ऑब्जेक्शन यावर आपण क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डायरेक्ट आपली जी काही जे इन्स्ट्रक्शन असतील, ओके फ्रेंड्स, तर इन्स्ट्रक्शन येतील. इन्स्ट्रक्शन आल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमची जी आन्सर की आहे, तर ती आन्सर की प्लस इथे तुम्हाला संपूर्ण तुमची आन्सर की दिसेल. व्हिच व्हिटॅमिन इज प्रोड्यूस्ड बाय द स्किन व्हेन एक्सपोज्ड टू सनलाईट. सनलाईटला गेल्यानंतर आपल्याला बॉडीमध्ये कोणता व्हिटॅमिन प्रोड्यूस होतो. ओके, तर व्हिटॅमिन डी हे त्याचं आन्सर आहे. तर अशा पद्धतीने आपली जी पूर्ण क्वेश्चन पेपर आहे, ओके फ्रेंड्स, तर ती क्वेश्चन पेपर अलॉंग विथ त्याचे आन्सर्स. आता इथे कॅन्डिडेटनी कोणतं आन्सर दिलं होतं, आता फॉर हा जो कॅन्डिडेट आहे, तर त्यांनी व्हिटॅमिन ए हे आन्सर दिलं होतं आणि करेक्ट ऑप्शन काय, तर सी नंबरचं ऑप्शन म्हणजे सॉरी 316884 म्हणजे व्हिटॅमिन डी हे त्याचं राईट आन्सर होतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे जस्ट एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर आता सर्वात पहिले आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सेक्शन बघतोय. त्यानंतर तुम्ही खाली येणार. नर्सिंग ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन्स कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर इथे फिजिक्सचे क्वेश्चन दिसतात. ओके फ्रेंड्स, फिजिक्स झाल्यानंतर तुम्हाला परत खाली स्क्रोल करायचं आहे. तुमच्यासमोर केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स येतील. केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स तुम्हाला स्क्रोल झाले, ठीक आहे फ्रेंड्स. केमिस्ट्रीचे क्वेश्चन स्क्रोल झाल्यानंतर बायोलॉजी येईल आणि बायोलॉजी नंतर सर्वात शेवटी तुम्हाला इथे इंग्लिशचे क्वेश्चन्स येतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सर्व तुमचे जे क्वेश्चन आणि आन्सर आहेत, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर इथे खाली तुम्हाला ऑब्जेक्शन समरी आहे. तर इथे ऑब्जेक्शन समरीवर जर आले, तर ते तुमच्या जे पुढचं रोल नंबर, त्यानंतर एक्झाम नेम. आता इथे ऑब्जेक्शन तर सध्या आपण घेत नाही याच्यावर, तर इथे तुम्हाला दिसेल जर तुम्ही काही जर ऑब्जेक्शन जर घेत असाल तर. त्यानंतर इथे रेज अँड व्ह्यू ऑब्जेक्शन असा इथे एक ऑप्शन आहे. ओके, जर तुम्हाला वाटत असेल की या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये काहीतरी तुम्हाला त्रुटी वाटते, तर तुम्ही ह्या रेज ऑप्शन हे जे आहे, तर याच्यावर तुम्ही क्लिक करून सिलेक्शन ऑब्जेक्शन टाईप याच्यामध्ये काही प्रकार आहेत. ओके, त्यानंतर प्लीज एंटर द रिझन फॉर ऑब्जेक्शन. तुमचं जे ऑब्जेक्शन घेण्याचं जे रिझन आहे, ओके, तुम्हाला त्या क्वेश्चनबद्दल का तुम्ही घेताय, तर ते एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर काही प्रूफ असेल, ओके, काही जर एव्हिडन्स असेल पर्टिक्युलर क्वेश्चनबद्दल, तर त्याचा तुम्ही इथे बुक असेल किंवा तुमच्याकडे जर काही PDF असेल, तर ती इथून 1 MB पर्यंत PDF फाईलमध्ये इथे तुम्ही
अपलोड करायचे आहे. त्यानंतर काही रेफरन्स असेल, बुक टायटल असेल, एखाद्या बुकमध्ये असा आन्सर आहे पण तुमच्या आन्सर कीमध्ये रॉंग आन्सर दिलेले आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथून ऑब्जेक्शन द्यायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. ओके फ्रेंड्स, त्यानंतर सेव्ह केल्यानंतर पुढे तुम्हाला जी ₹1000 फीज आहे तर ती पेड करणे वगैरे सर्व पुढची प्रोसेस राहील. तर ठीक आहे, भरपूर विद्यार्थी असतील की ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचे नसतात. आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांना फक्त त्यांचे राईट आन्सर आणि रॉंग आन्सर्स बघायचे असतात. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बघितलेलं आहे, आता भरपूर विद्यार्थी ध्यानात ठेवतात की मी याचा आन्सर हे केलेलं आहे, त्याचा आन्सर ते केलेलं आहे. जरी तुमच्या इथे ध्यानात नसेल तरी पण तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करणार तर तुम्ही कोणतं आन्सर राईट दिलेलं आहे हे तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये कळेल आणि जे राईट आन्सर आहे ते तुम्हाला इथे करेक्ट ऑप्शनमध्ये कळेल. तर हे करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स तुम्ही चेक करायचे, क्रॉस चेक करायचे की तुमचे स्वतःचे आन्सर्स किती बरोबर आलेले आहेत. जितके आन्सर्स बरोबर येतील तितके तुमचे मार्क्स राहतील. ओके फ्रेंड्स, आता तुम्हाला मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यानंतर आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर तिथे आपण सर्वांची मिळून परत एकदा मीटिंग घेऊ. ओके, मागच्या वेळी जशी आपण गुगल मीटला मीटिंग घेतली होती तर तशी आपण एक मीट घेऊ सर्वांसोबत आणि बघू मुलांना की कशा पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स आहे, किती मार्क्सपर्यंत त्यांना मार्क्स पडतात. ओके फ्रेंड्स, तर तुम्हाला जसे मार्क्स पडतील त्यावर तुमचे पर्सेंटाईल हे डिपेंड असतील आणि तुम्हाला कॉलेज पण तशा पद्धतीने भेटेल. ओके, तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला आन्सर की डाउनलोड करायची आहे, त्यानंतर कशा पद्धतीने मार्क्स काउंट करायचे आहेत. त्याबरोबर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट असणार आहे तर ती म्हणजे तुमची काउन्सिलिंग आणि ॲडमिशन प्रोसेस. जर तुम्हाला काउन्सिलिंग आणि ॲडमिशन प्रोसेसबद्दल जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी हेल्प आणि सर्व्हिस जर पाहिजे असेल तर आजच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तर तुम्हाला जॉईन करायचा आहे. एकदम फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप आपल्या सर्वांसाठी आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जिथून तुम्ही डायरेक्टली आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि ॲडमिनसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आपले ॲडमिन्स आणि टीम तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंगमध्ये हेल्प करेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही शंका असतील, जास्त तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर तुम्ही आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिस पण घेऊ शकता. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ, त्याच्यामधून आलेली तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आणि प्लस काउन्सिलिंग बद्दल थोडक्यात दिलेली माहिती. ओके, काउन्सिलिंग बद्दलचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही एकदा चेक करू शकता. त्याची लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आजच्या व्हिडिओच्या दिसून जाईल. ओके फ्रेंड्स, जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट जर असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपला पण तुम्ही मला मेसेज करू शकता. त्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना BSc नर्सिंगमध्ये करिअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना एक बेस्ट कॉलेज मिळण्यासाठी.